जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण बेसिक अंकगणिताची सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यातला पुढचा पार्ट आपण घेऊन आलोय घातांक आणि करणी. ठीक आहे, तर ह्या अगोदर आपण वर्ग व वर्गमूळ, घन आणि घनमूळ एकदम डिटेल मध्ये घेतले मित्र, बेसिक पासून एकदम ऍडव्हान्स पर्यंत. म्हणजे वर्ग आणि घनाचे कसाही प्रकारची संख्या दिली तर त्याचं वर्गमूळ कसं काढायचं, घनमूळ कसं काढायचं, वर्ग कसा करायचा, घन कसं करायचं, याच्याबद्दल आपण बोललोय. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, जावा तो व्हिडिओ बघून घ्या. त्याचं कारण असं आहे मित्रा, जेव्हा आपण घातांक आणि त्याची करणी सोडवणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न बघणार आहे, तर त्यासाठी तुला कमीत कमी 30 पर्यंतचे वर्ग, कमीत कमी 20 पर्यंतचे घनपाठ पाहिजेत आणि त्यांचे घनमूळ वर्गमूळ कसे काढायचे या सगळ्या गोष्टीची गरज पडणार आहे. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नाही त्यांनी एकदा जाऊन बघा. तर बघा, लक्ष द्या, घातांक आणि करणी त्यालाच इंग्लिश मध्ये पॉवर इंडायसेस अँड सर्ड बोलतात. तर आता हा काय लफडा आहे बघायचंय. बघ बाबा, घातांक आणि करणी. आता काय जण बोलले सर पॉवर इंडायसेस अँड सर्ड्स, तर बाबा पॉवर आणि इंडायसेस, ठीक आहे, इंडायसेस म्हणजे त्याला इंडेक्स म्हणतो आपण, त्यालाच घातांक. ठीक आहे, ते दोघं एकाच अर्थाने घेऊया. आणि सर्ड म्हणजेच आपली करणी. ठीक आहे, तर हा काय प्रकार आहे दोघातला फरक समजून घेऊया. बघ दाद्या, काय घातांक, एक उदाहरण बघू तुझ्या लक्षात येईल. जर तुझ्या समोर असं दिलं 3च्या डोक्यावर 5. आता 3च्या डोक्यावर 5 दिलंय, ह्याचा अर्थ काय, हे जे 3च्या डोक्यावर जी संख्या असते भावा, हिलाच म्हणलं जातं घातांक, हिलाच म्हणलं जातं इंडेक्स. ठीक आहे, हिलाच म्हणलं जातं पॉवर. आपण आपल्या भाषेत बोलू, मराठीत घातांक बोलतात. तर काय असतंय बाबा, हे जी वरची संख्या आहे ना, हिला म्हणायचं असतं घातांक. आणि ही जी बुडात दिसते ना, बुड कळते का, हा, तर ह्या बुडात जी दिसते हिला म्हणायचं पाया. मग आता ह्याच्या डोक्यात काय असते, 3चा घातांक 5 म्हणजे नेमका काय प्रकार आहे तर समजून घे बाबा. 3च्या डोक्यावर 5 याचा अर्थ 3 या संख्येला 5 न गुणायचं नाही. 3च्या डोक्यावर 5 आहे म्हणून 3 या संख्येचा 5 वेळा गुणाकार आहे. म्हणजे 3 संख्या गुणाकारात 5 वेळा लिहायची तुला. ठीक आहे, तर हे सोडवून जे काय उत्तर येणार आहे त्याला आपण काय म्हणतो, आता हे सोडवायचं झालं तर काय येते बाबा, 243. इथपर्यंत 81 ने 81 गुणले 3 काय असते, 243. ठीक आहे, तर हे झालं घातांक. आता करणी काय आहे, आता भावा हे जे हत्यार दिसतंय का, हे वालं, हे करणीचं चिन्ह आहे. आता हे नुसतं म्हणजे वर्गमूळ आहे. ह्याच्यात 3 आले की घनमूळ, 4 आले की चौथं मूळ, 5 आले की 5वं मूळ. मग आता काय सीन असतोय बाबा, हिथं 3चा घातांक दिलाय 5. मग 5 ही संख्या कसली, पूर्ण संख्या. काय असले, पूर्ण संख्या कहतात ना, शून्यापासून पुढच्या 1 2 3 4, त्यालाच होल नंबर म्हणलं जातं. तर 5 ही संख्या कसली, पूर्ण संख्या आहे. म्हणजे घातांक जर पूर्ण संख्येत आला, जसं की अजून एखादं उदाहरण घ्यायचं असलं की बाबा, म्हणजे असं दिलं तुला, जसं की 7च्या डोक्यावर 3, परत 4च्या डोक्यावर 2, 9च्या डोक्यावर 6, तर ह्या सगळ्या संख्या कसल्या येत्या, पूर्ण येत्या. मग जर घातांक जर पूर्ण संख्येत, अजून एखादं बाबा असं दिलं 10च्या डोक्यावर काय नाही म्हणजे 1 असतं. जर घातांक पूर्ण संख्येत आलं तर तो असतो घातांकामध्ये येतो, त्याला घातांक म्हणजेच पॉवर बोलतो, इंडेक्स बोल. आणि जर घातांक अपूर्णांकात आला, घातांक कसा आला, अपूर्णांकात, म्हणजे कसं, 4च्या डोक्यावर 1/2, 5च्या डोक्यावर 1/3, 7च्या डोक्यावर 1/4, म्हणजे घातांक जर अपूर्णांकात आला किंवा 1 पेक्षा, आता ह्या सगळ्या संख्या 1 पेक्षा लहान आहेत, ह्या घातांक जर 1 पेक्षा लहान आला म्हणजेच अपूर्णांकात आला तर त्याला आपण करणी म्हणतो. मग हे करणी आता ह्यालाच वेगळ्या भाषेत असं लिहिलं जातं, हे 4ला 4 तसंच आणि 1/2 लाच वर्गमूळ म्हणलं जातं. ते आपण पुढे जाऊन बघणार आहे. सगळं डिटेलमध्ये पाक एकदम तुकडं चिंध्या करून टाकायचे त्या. आज आपण सगळे घातांकाचे छोटे छोटे नियम समजून घ्यायचं, जेणेकरून पुढे एकदम असे खतरनाक गणित सोडवणार त्यावेळेस तुला कुठंच दुखणार नाही बाबा. ठीक आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे, तर तुला आयुष्यात जिंदगीभर कधीच तुला घातांकाचा कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर बघ ह्यालाच काय लिहिलं जातं, 5 आणि डोक्यावर 1/3 आहे म्हणून घनमूळ. तर हे सगळं करणी असतं. येते लक्षात, हे सगळं काय करणी. 7च्या डोक्यावर 4 दिले म्हणजे 7ला 7 तसंच आणि ह्याचं चौथं मूळ आहे.
हे पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये बघणार आहे, नियमामध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. आता फक्त माहित असू दे, दोघातला फरक समजून घे. काय लक्षात आलं तुझ्या? घातांक म्हणजे काय होणार? जर घातांक तुझा म्हणजे डोक्यावर पूर्णांकात संख्या आली तर ते घातांकात मोडलं जातं, पण डोक्यावर जर अपूर्ण संख्या आल्या किंवा एक पेक्षा लहान आल्या तर त्यांनाच आपण काय बोलतो? कर्णी बोलतो. तर आता ह्यांचे आपल्याला काय करायचे? काही नियम बघायचे बावड्या, घातांक आणि करणीचे नियम. ठीक आहे, तर बघ, लक्ष दे. तुझ्या समोर बरंच काय काय दिसायला लागले, पण काय घाबरायचं कारण नाही. सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बघ आता काय केलंय बाबा? ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक यन. तर आत्ताच मी काय तर सांगितलं तुला. काय सांगितलं? हे जे असं दिसतं ना बाबा, हे वर असतंय ते घातांक आहे आणि खाली दिसतंय तो कोण आहे? पाया. ठीक आहे, का बोललो असं? तर फुलं कळल तुला. बघ काय दिले? ए च्या डोक्यावर यम आहे गुणिले ए च्या डोक्यावर यन आहे, म्हणजे मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. आणि जर दोघांचा पाया सारखा असेल, पुढक्यात जी संख्या आली ती जर सारखी असेल तर डायरेक्ट घातांकाची काय करायची असते? बेरीज करायची. म्हणजे नियम झाला, ए च्या डोक्यावर म्हणजे ए चा घातांक यम अधिक यन. काय नियम आहे? ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक यन बरोबर ए चा घातांक यम अधिक यन. एक उदाहरण घेऊ म्हणजे तुला अजून चांगलं कळलं बावड्या. बघ, समजा तुला असं दिलं, कसं बाबा? एक उदाहरण देऊ म्हणजे हे नेमकं असं का होतंय ते बघू आपण. असं दिलं तुला, 2च्या डोक्यावर 3 गुणिले 2च्या डोक्यावर 4 दिलं. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोललो आपण. काय? 2च्या डोक्यावर 3 म्हणजे 2चा 3 वेळा गुणाकार. 2 गुणिले 3 नाही, 2च्या डोक्यावर 3 आले म्हणजे 2चा 3 वेळा गुणाकार, मध्ये गुणिले, परत 2च्या डोक्यावर 4 आहे म्हणजे 2 ला 4 वेळा गुणाकारात येणार. मग आता दाद्या, हे 2 2 किती वेळा आले तेवढे मोज. जर 2 3 वेळा आले तर त्याला 2चा घातांक 3 बोलतो. 2 4 वेळा आला तर त्याला काय देतो? 2च्या डोक्यावर 4. मग हे टोटल 3 आणि इकडचे 4 म्हणून 2च्या डोक्यावर 7 लिहू कर. मग आता भावा, हे बारकं होतं म्हणून बरं पडलं, पण एकदम त्यानं असं मोठं लाट दिलं असतं. म्हणजे कसं? असं दिलं असतं, 2च्या डोक्यावर 23 गुणिले 2च्या डोक्यावर 44. आता 2 ला काय 2 गुणले 2 असं 23 वेळा येणार काय? 2च्या डोक्यावर 44 लिहिले म्हणजे 2 गुणले 2 असं काय 44 वेळा येणार काय? दिवस आणि रात्र पुरेल का भावा? मग हे सोपं करायसाठीच नियमाचा जन्म झाला. मग नियम काय सांगतो? जर दोघांचा पाया सारखा असेल, मध्ये गुणिले असेल, तर घातांकाची डायरेक्ट काय करायची? बेरीज. मग त्या नियमानुसार हे वरचं पण आपण सोडवू शकलो असतो भावा. म्हणजे काय? हे सगळं आता हटवतो. हे काय झालं असतं मग? एवढं करत बसायचं नव्हतं तुला. मग तू काय केलं असतं? 2 ला 2 तसंच ठेवलं असतं, मध्ये गुणिले तर डायरेक्ट 3 अधिक 4 हे सुद्धा लिहायचं नाही, डायरेक्ट मनात करून टाकायचं. आता पहिल्यांदा आपण बघायला म्हणून इज्जत मध्ये लिहायलो सगळं. ठीक आहे, तुला माहिती आहे आपलं कसं 2 सेकंदात कार्यक्रम असतो. ठीक आहे, ते पुढे जाऊन आता लगेच नाही. आता 2 सेकंदात कार्यक्रम केल्यावर पेपरात लय बेकार कार्यक्रम होईल आपला. ठीक आहे, तर बघ परत सेम टू सेम 2 ला 2 जसं आहे तसं. का तर पायासारखा आहे, मध्ये गुणिले तर आत्ताच सांगितलं घातांकाची काय भावड्या? बेरीज आहे. मग चल ह्या दोघांची बेरीज कर. 2चा घातांक 60 आणि वरचे 7 किती असते? 67. येते लक्षात? मग पहिल्या नियमात काय शॉर्ट आहे? काय टेन्शन आहे? अजिबात नाही. ठीक आहे, पुढं बघ. मग जसं गुणाकाराचं आहे तसंच भागाकाराचं आहे. म्हणजे कसं? समजा त्यानं असं दिलं, ए चा घातांक यम भागिले ए चा घातांक यन म्हणजे पाया सारखा आहे, मध्ये भागिले चिन्ह आहे, फक्त घातांक वेगवेगळा आहे. तर अशा वेळेस काय करणार? लय सोपं आहे भावा. ए ला ए जसंच्या तसं लिही आणि परत फक्त घातांकाची काय करायची? वजाबाकी करायची. मग ह्यालाच आपण काय म्हणतो? ए चा यम भागिले ए चा यन बरोबर ए चा घातांक यम वजा यन. ठीक आहे, तुला जर वाटलं इज्जत मध्ये बघायचं हा काय प्रकार आहे तर मला सांगा, ही ए चा यम भागिले ए चा यन ह्याला मी असं पण लिहू शकतो ना भाऊ? म्हणजे कसं? ए चा यम आणि भागिले म्हणजे बुडात आणि ए चा यन असं पण लिहू शकतो. बस
आणि मग परत काय होणार, ए ला ए जसाच्या तसा, मग ही यम आणि खालचा काय करायचं त्या वरच्यात ना कट करायचा, असं डायरेक्ट पण लिहू शकतो. त्या दोघाचा अर्थ एकच आहे. एक उदाहरण घेऊया म्हणजे तुझ्या अजून डोक्यात फिट होऊन जाईल. तर बघ, लक्ष दे भाऊ. बघ काय दिले, समजा त्यानं असं दिलं असतं, एक उदाहरण देतो तुझ्यासाठी. 2चा घातांक 7 भागिले 2चा घातांक 5. ठीक आहे. मग नियम काय सांगितला, जर दोघांचा पाया सारखा असेल, मध्ये भागिले चिन्ह असेल, तर घातांकाचे काय करायचे, वजाबाकी करायचे. म्हणजे होणार काय, 2चा घातांक 7 वजा 5, तर 2चा घातांक 7 मधनं 5 गेलं 2. ठीक आहे. आता हे कसं आलं सांगायची गरज पडणार आहे का तुला, गरज आहे का? हिथं आता मगाशी थोड्या केलं तर तसं करावं लागेल का? जर तुला वाटलं पाहिजे तर बघ बाबा, 2चा घातांक 7 ह्यालाच मी कसं लिहू शकत होतो, 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 2, असं भाव 7 वेळा लिहायचंय. ठीक आहे, इकडे एक लिहितो अजून. भागिले म्हणल्यावर बुडात 2 ला 5 वेळा. चला नुसती कापाकापी करायची. बघ, ह्या 2 ला हे 2 कटलं, ह्या 2 ला हे 2 कटलं, ह्या 2 ला हे 2, ह्या 2 ला हे 2, ह्या 2 ला हे 2, खालचे सगळे कटले, वरचे 5 कटले, राहिले काय रे, मग 2 गुणले 2 त्यालाच आपण काय म्हणतो. मग आता हे बारकं होतं म्हणून शक्य रे भावा, पण ह्याच्या जागी जर त्यानं म्हणला असता 2चा घातांक 37 भागिले 2चा घातांक 25, मग आता 2 ला काय 37 वेळा लिहिणार का, भागिले 2 ला 25 वेळा लिहिणार का, उजडन ना. म्हणून घातांकाचा नियमाचा जन्म झाला भावा, कारण प्रत्येक वेळेस असं करणं पॉसिबल नाही ना. म्हणून काय सांगितलं नियम, जर ह्या दोघांचा पाया सारखा असेल, मध्ये भागिले असेल, तर डायरेक्ट घातांकाची काय करायची, वजाबाकी. मग 37 मधनं 25 गेल्यावर डायरेक्ट 12 आलं असतं. येते लक्षात? तर हे तुला माहित असू दे. आता थोडं पुढं जाऊया. तर बघ, ओके, इज्जत म्हणजे तुला नोट्सला परत प्रॉब्लेम येणार नाही, कारण हे तुला डायरेक्ट रेडीमेड नोट्स भावा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर, तिकडे डायरेक्ट भेटणार. ठीक आहे. पुढे आता काय दिले, ए चा घातांक यम मध्ये कंस मामाला आहे आणि मग त्याच्या डोक्यावर यन आहे, ते डोक्यावर इथं साईडला दिसते पण घातांकात आहे. ठीक आहे. तर काय होणार बाबा, परत नियम तोच. काय नियम सांगतो, जेव्हा कंसाच्या आतमध्ये एक घातांक आहे आणि परत बाहेर एक असतो आणि मध्ये दोघांच्या कंस आहे, तर या दोघांचा डायरेक्ट काय होत असतो, गुणाकार होत असते. काय होत असते, गुणाकार. म्हणजे कसं, ए चा घातांक यम गुणिले यन. येते लक्षात? मग काय भाऊ काय करतात, हिथं पण ए चा यम गुणिले यन असं गाप दिसणार लिहितात आणि दान दिसणं चुकतंय. ह्या दोघात फरक आहे बाबा. काय फरक आहे ते एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया. तर बघ आता लक्ष दे तू, दोघात काय फरक आहे ते बघायचंय आपल्याला. ठीक आहे. तर काय सांगितलं, जेव्हा मध्ये कंस येणार, ए चा घातांक यम आणि परत कंसाचा घातांक यन असेल, तर काय करशील, ए चा घातांक यम गुणिले यन ह्या दोघांचा डायरेक्ट करायचा गुणाकार. येते लक्षात? हा. मग आता काय करशील बाबा, उदाहरण घेऊया एक, म्हणजे तुझ्या अजून लक्षात येईल. समजा मी काय केलं, असं केलं, कसं, 3चा घातांक 5 आणि त्याच्या डोक्यावर 2. तर आता नियम सांगितला, त्या नियमानुसार डायरेक्ट दोघाचा गुणाकार करायचा. तर इथं 3चा घातांक काय होणार, 5 दुनी 10, असं दान दिशना उत्तर येणार. बरं, नुसते दोघं येऊन चलत नाही, अजून असे 2-4 जर दिले ना, तुझ्यासाठी एक इथं पान वाढू आपण मध्ये. ठीक आहे. म्हणजे समजा असं दिलं असतं, कसं, 3चा घातांक 5 आहे, मध्ये परत 2 आहे आणि परत त्याचा घातांक 4 आहे, तर काही टेन्शन नाही, मध्ये किती पण कंस येऊ दे, ह्या सगळ्यांचा सरसकट गुणाकार करून टाकायचा. 3 ला 3 तसंच, मग 5 दुनी 10 आणि 10 चौक किती असते, मग हेच उत्तर असं येणार. येते लक्षात? पुढे आणखीन एखादं उदाहरण बघ. समजा असं दिलं तुला, कसं, 2चा घातांक 5 आहे, परत त्याच्या डोक्यावर वजा 2 आहे आणि परत बाहेर भावड्या 3 आहे. आता चिन्हाचा भिन्नाचा विचार करायचा नाही, पहिल्यांदा हे 2 ला 2 जसंच्या तसं ठेव, आधी सरसकट सगळ्यांचा गुणाकार करून घे. 5 दुनी 10, 10 त्रिक किती असते,
30 आणि वजा चिन्ह किती वेळा आले? एकदा. मग गुणाकारात जर वजा चिन्ह एकदा आलं, 3दा, 5दा आलं तर आपण काय करतो? वजा लिहितो. पण इथं पण वजा असतं आणि इथं पण असतं, म्हणजे वजा चिन्हाची संख्या 2, 4, 6 अशी जर आली तर आपण काय करतो? अधिक लावतो. तर याचं उत्तर काय आलं? 2चा घातांक वजा 30. येते लक्षात? मग हे कंस झालं. पण या बिगर कंसाचा काय लफडा आहे बघ. आता हेच उदाहरण आपण घेऊया. काय? 3चा घातांक 5 आणि त्याच्या डोक्यावर 2. त्यालाच मी फक्त असं लिहितो, 3चा 5 आणि त्याच्या डोक्यावर 2. मग आता हा काय सीन आहे? आता परत काय जण काय करणार? 3 ला 3 तसंच आणि 5 दुनी 10 दान दिशणं चुकतंय. ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे बघ. ज्यावेळेस मध्ये कंस नसतो तर काय करायचं? ह्या खालच्या 3 ला जसंच्या तसं ठेवायचं आणि आधी वरचा घातांक सोडवून घ्यायचा. मग 5चा वर्ग किती र? 25. तर ह्याचा अर्थ आहे दाद्या 3च्या घातांकात 25 येते. म्हणजे काय? 5चा वर्ग 25 आधी वरचं सोडवून घ्यायचं. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे ये आणि घातांकात यमचा यन आहे ना, मग हे यमचा घातांक यन तुला माहित सांगितलंय. 3चा घातांक 5 म्हणजे आपण एवढ्याबद्दल काय बोलतो? 3 गुणिले 3 गुणिले 3 असं 5 वेळा. डोक्यावर 5 आले म्हणून 3 ला काय करतो? गुणाकारात 5 वेळा देतो. तसंच एच्या घातांकात यम गुणिले यम थांबा, नियम आहे ना, पेन बदलू आपण म्हणजे कसं चांगलं दिसन अजून, आहे का नाही? तर बघ भाऊ, असं दिलंय एच्या डोक्यावर यम आणि मग त्याच्या डोक्यावर यन आहे. तर काय करणार? येला जसाच्या तसा लिहिणार आणि यमचा घातांक यन म्हणजे यम गुणिले यम गुणिले यम असं गुणाकारात यन वेळा. डोक्यावर 5 असेल तर यम गुणले यम 5 वेळा. डोक्यावर यमच्या इथं 7 असेल तर यम गुणले यम असं 7 वेळा. जर तसं डोक्यात फिट होत नसेल तर असं उदाहरण घे. म्हणजे ह्यालाच मी असं पण लिहू शकत होतो, 3च्या डोक्यावर 5 आणि मग 2. तर याचा अर्थ 3चा घातांक 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 आणि ह्याला जर सोडवलं तर तेच येते ना, 3चा घातांक 25. मग काय तो लक्षात ठेवणार? अजून एखादं उदाहरण बघ बाबा. ह्याच समजा असं दिलं बाबा, कसं? 4च्या डोक्यावर 3 आणि त्याच्या डोक्यावर 2. मग हे मध्ये कंस लावला की डायरेक्ट गुणाकार आहे. पण इथं काय 4 आणि 3चा वर्ग करून घ्या दे. काय असतोय? तर याचं उत्तर आहे 4चा घातांक 9. पुढे जाऊन आपण काय एक्झाम्पल बघणार आहे, तेच तुझ्या अजून लक्षात येईल. परत आणखीन समजा असं दिलं असतं, 2चा 3 त्याचा 2 आणि मग परत 2. हेच जर इकडे आलं असतं तर तू काय केलं असतं? 2चा 3 त्याच्या डोक्यावर 2 आणि परत बाहेर 2. तर तू काय केलं असता? दान 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 सगळ्याचा गुणाकार करत गेला असता. 2 ला 2 तसंच, 3 दुनी 6, 6 दुनी 12. तर हेच उत्तर आहे 2चा घातांक 12. पण हेच उत्तर तसं नाही. इथं काय करणार? ह्या 2 ला जसंच्या तसं आधी वर्ण सोडवू द्यायचा. 2चा वर्ग काय असतो? मग हे 3 तसाच राहील. 2चा वर्ग 4 आणि परत 2 तसाच आणि 3चा घातांक 4 किती असतो? 81. तर भाऊ ह्या सगळ्याच उत्तर आहे 2चा घातांक 81. फरक समजून घे. आधी काय केलं? हे जसे ठेवलं, फक्त दोघाला सोडवलं. 2चा वर्ग 4 असतो. परत हे खाली जे लिहिलं होतं, परत ह्याला दाबलं 3चा घातांक 4 81. दोघातला फरक समजून घे शांत डोक्यानं. त्यासाठी आपण लिहिताना काय केलंय? थांबा, समोर मांडले. एचा घातांक यम त्याचा यन आणि इथं एचा यम आणि त्याचा यन. येते लक्षात? दोघातला फरक समजून घे छानपैकी. आता जाऊ थोडं पुढं. ठीक आहे, बघ बाबा काय दिलंय. आता मध्ये आलाय कंस ए गुणिले बी आणि त्याच्या डोक्यावर यम आहे. मग भावड्या, जेव्हा असं कधी तुला दिलं जाईल तेव्हा तू काय करणार? लय सोपं आहे. काय करणार? हा यम घातांक दोघाला सेपरेट देऊन टाकायचा. म्हणजे एचा घातांक यम गुणिले बी चा घातांक यम. जर मध्ये कंस असेल आणि घातांक वर एकटाच आहे तर दोघाला सेपरेट देऊन टाकायचा. बरं दोघं नाही, 3 जण असते. ए गुणिले बी गुणिले सी आणि त्याच्या डोक्यावर यम. काय टेन्शन घ्यायचं नाही, सरसकट सगळ्याला देऊन टाकायचा. एचा यम गुणिले बी चा यम गुणिले सी चा यम. अजून इथं डी असता, डीच्या पण घातांकात यम लिहिलं असतं. येते लक्षात? पुढं बघ आता.
आता मग माझं काय म्हणणं आहे, ह्या बरोबर चिन्हाचा अर्थ काय असतो? डावी बाजू बरोबर उजवी बाजू. बघ डावी बाजू आणि उजवी बाजू कशी असते? सारखी असते. मग माझं काय म्हणणं आहे, जर ह्याच्यापासून हे बनत असेल तर माघारी हे बनणार का नाही? 100% बनणार. म्हणजे कसं? 3 + 5 बरोबर 8 आहे. तर 8 म्हणजे 3 + 5, 4 + 4 पण म्हणू शकतो, पण ह्या दोघांबद्दल बोल फक्त. ठीक आहे, तसा विषय आहे बाबा. मग काय होणार? माझं म्हणणं ह्याच्यापासून जर हे बनतं तर रिव्हर्स मध्ये हे बनणार. म्हणजे जर तुला समजा भविष्यात असं कधी दिलं असतं a चा घातांक m आणि तर b चा घातांक m, म्हणजे जर दोघाचा घातांक सारखा असेल, मध्ये गुणिले असेल, तर या डायरेक्ट दोघाला मी एकत्रित लिहू शकतो आणि घातांक एकटाच लिहून टाकायचा. गणित सोडवताना ह्याची लय वेळा गरज पडणार आहे. उदाहरण सांगतो म्हणजे तुझ्या अजून डोक्यात फिट होईल. भाऊ असं दिलं समजा, कसं की बाबा असं दिलं असतं, कसं? 3 चा 5 गुणिले 4 चा 5, तर मी डायरेक्ट 5 एकदाच लिहिणार आणि 3 चौक 12 डायरेक्ट बोलू शकतो. किंवा जर तुला भविष्यात कुठं असं दिसलं तर तुझ्या डोक्यात लगेच फिट झालं पाहिजे, 12ला मी 6 गुणिले 2 लिहू शकतो, पण अशी फोड करायची की त्यांना परत कापता आलं नाही पाहिजे. जसं की 3 आणि 4 येते लक्षात. म्हणून काय करू आपण, 12ला मी लिहिलं 3 गुणिले 4 आणि डोक्यात 5. पण असं काय नाही, जशी आपल्याला गणितात गरज असेल तसं आपण कन्वर्ट करणार आहे. ते गणित सोडवताना बघू. आता फक्त डोक्यात राहू दे, ह्याच्यापासून हे बनतं तर माघारी हे बनलं पाहिजे. मग काय होईल, 12ला मी लिहिणार 3 गुणिले 4 घातांकात 5 आणि मग परत ठरल्याप्रमाणे ही स्टेप फालतू मध्ये व्हायला लागले ते डोक्यात करायचे. ठीक आहे, सगळंच काही गोष्टी मनानं करायचे असतील, बरोबर आहे का? मग 3 चा घातांक 5 गुणिले 4 चा घातांक 5 म्हणजे परत रिव्हर्स मध्ये असं बनलं. येते लक्षात? पुढं मग जसं गुणाकाराचं झालंय दादा तसं भागाकाराचं पण असतं. जसं हा घातांक दोघाला सेपरेट गेला, मध्ये गुणिले तसाच राहिला, तसंच इथं काय होते बाबा, बघ a चा घातांक m आणि छेदामध्ये b चा घातांक m, हा m घातांक दोघाला सेपरेट जातो. मग परत ह्याच्यापासून हे बनतं तर माघारी हे बनलंच पाहिजे. येते लक्षात? म्हणजे कसं, जर तुला भविष्यात कुठं असं बघायला भेटलं असतं, इथं मी यम आहे ना, मुद्दाम दुसरा लिहितो, n लिहितो, a चा घातांक n आणि छेदामध्ये b चा घातांक n, तर तू काय करणार, दोघाचा घातांक सारखा आहे तर एकदाच कंसाच्या वर लिहिणार आणि ह्या दोघांना असं लिहिणार a/b. ओके, म्हणजे ह्याच्यापासून हे तर वापस हे उलट सुलट असं जमलं पाहिजे दादा. येते लक्षात? त्याशिवाय मजा नाही, नियम सगळे डोक्यात पाहिजे. शेवटी मी त्याच्यावर 2 मिनिटं बोलणार. बघ आता ह्याचं एक उदाहरण बघू आपण, म्हणजे तुझ्या अजून डोक्यात फिट होईल. समजा असं दिलं उदाहरण, 3/5 आणि डोक्यावर 2 दिले, म्हणजे मी काय करू शकतो, हा वर्ग दोघाला सेपरेट देऊ शकतो. म्हणजे 3 चा वर्ग छेदामध्ये 5 चा वर्ग, ते सोडवायचं ते नंतर बघू. फक्त आता सध्या घातांक आपण सेपरेट द्यायला बघू. येते लक्षात? पुढे जाऊन जर समजा तुला असं कुठं बघायला भेटलं असतं, मग आता ह्याच्यापासून तसं दुसरं देतो, म्हणजे तुला असं दिसलं 5 चा 7 आणि 9 चा 7. मग परत मी म्हणलं तसं ह्याच्यापासून हे बनलं पाहिजे, जसं इकडून हे होतं तर वापस बनलं पाहिजे. तसंच मी काय करणार, 7 घातांक एकदाच देणार आणि हे 5/9 असं डायरेक्ट लिहा. समजतंय? तर हे नियम सगळे महत्वाचे आहेत भावांनो. हे नियम एकदा फिट झाले, वर्ग घन थोडं माहित असलं, घातांक चेष्टा आहे. कसं चेष्टा? पुढं आता काय दिले, a चा घातांक वजा m, तर आजपासून ध्यानात ठेवायचं, घातांक वजा मध्ये दिसला त्याला अधिक मध्ये कन्वर्ट करायचं. मग ते कसा करायचा, लय सोपं आहे. तर बघ a चा घातांक वजा m आहे, मग हा वजा m आणि एकटाच आहे बरं का, ह्याच्या बुडात काय नाही म्हणजे एक असतं. तर काय करायचं, ह्याला फक्त काय करायचं, एक छेद द्यायचं आणि a चा घातांक वजा m चा डायरेक्ट अधिक होऊन जातो. म्हणजे घातांक एकच संख्या दिली इथं, असं का बोलतोय, पुढे आणखीन एक ह्याचाच भाव दिलाय, मग त्यामुळं तिथं क्लिअर होईल. काय केलं, a चा घातांक वजा m दिले, तर हा वजा m मला हटवायचा आहे, तर मी काय करणार, 1/(m
ए चा घातांक यम डायरेक्ट बोलणार. येते लक्षात? मग माझं काय म्हणणं आहे, जर ह्याच्यापासनं हे बनतं तर माघारी हे बनलंच पाहिजे. म्हणजे कसं, उदाहरण घेऊ म्हणजे आणखीन डोक्यात फिट होते. म्हणजे असं दिलं असतं समजा एक, बरं आधी ह्याचं उदाहरण घेऊया आणि मग तिकडे जाऊया. उदाहरण समजा असं दिलं 3च्या डोक्यावर -5 दिलं, तर तू काय करणार, घातांक वजामध्ये दिलाय म्हणून त्याला 1 करून लिहिणार, म्हणजे 1/3चा घातांक 5. येते लक्षात? ओके. मग माझं काय म्हणणं आहे, ह्याच्यापासून हे बनतं तर वापस हे बनलं पाहिजे. म्हणजे कसं बावड्या, जर तुला असं दिलं असतं 1/5च्या डोक्यावर 3, जर हा घातांक छेदामध्ये अधिक असेल, गणित सोडवताना ह्याची लय गरज पडणार आहे. मी काय बोलतो परत एकदा रिपीट करतो. वर 1 आहे, घातांक जर छेदामध्ये अधिक असेल तर तो जर वर आला डायरेक्ट वजा होत असतो. वर आला बघ की एचा घातांक अधिक यम आहे, तो जर वर गेला तर वजा झालाय. येते लक्षात? तसंच केलं. म्हणून म्हणतो ह्याच्यापासून हे तर वापस हे बनलं पाहिजे. मग जर घातांक वजाचा अधिक करायचा असेल तर असंच तसंच इकडे होऊ शकतं. मग काय केलं इथं, एचा घातांक अधिक यम दिलेला आहे, मग मी जर ह्याला 1 केलं तर हा अधिक घातांक डायरेक्ट छेदामध्ये येऊन वजा होतो. एचा घातांक यम असेल तर त्यालाच मी 1/एचा घातांक वजा यम बोलू शकतो. येते लक्षात? पुढं मग ह्याच्यापासून हे बनतं तर माघारी हे बनलं पाहिजे. ह्याचं एक उदाहरण घेऊया. बघ बाबा, ह्याचं उदाहरण मी असं घेतलं 3चा घातांक 4. मग मी ह्याला काय बोलू शकतो भाऊ, ह्याला मी काय बोलू शकतो, हा अधिक घातांक जर छेदामध्ये आला तर डायरेक्ट वजा होणार. मग माझं काय म्हणणं आहे, ह्याच्यापासून हे बनतं तर वापस हे बनलं पाहिजे. म्हणजे कसं, जर समजा तुला कुठं भविष्यात असं बघायला भेटलं 1/5च्या डोक्यावर -7 आहे, तर मी काय करणार, छेदामध्ये घातांक वजा आहे, तो जर वर आला तर अधिक होणार. छेदामध्ये घातांक अधिक आहे, तो जर वर आला तर वजा होणार. जर वर घातांक वजा आहे, खाली गेलाय फक्त हे मध्ये असं समज की काय बाउंड्री आहे, बाउंड्री. आता पहिलं तुला माहित असेल काय, महाराजांच्या काळातलं बोलतोय मी, बहिर्जी नाईक आपले माहित असतील, स्वराज्याचे गुप्तहेर. ठीक आहे, गुप्तहेरांचं प्रमुख होतं ते, बरोबर आहे का? तर माझं काय म्हणणं आहे, ते वेशभूषा बदलण्यात एकदम पारंगत होतं. तर काय व्हायचं, समजा आता महाराजांचे आपलं जे काही स्वराज्य होतं ते सोडून जर दुसऱ्या हातीत जायचं म्हणल्यानंतर काय करावं लागायचं, वेशभूषा चेंज करावं लागायचं का नाही. मग समजा ते वेगवेगळे वेश धारण करायचे. तसंच बावड्या, असं समज मध्ये ही हात आहे, हितनं इकडे लगेच वेशांतर झालं पाहिजे. अधिकचं वजा, वजाचं अधिक. मग वरनं अधिक खाली आला की वजा, खालचा वजा वर गेला की अधिक. सेम वरचा वजा खाली आला की अधिक, खालचा अधिक वर गेला की वजा. इकडं वरचा अधिक खाली आला की वजा, खालचा वजा वर गेला की अधिक. उलट सुलट माहित पाहिजे, आणि इकडून तिकडं तिकडून इकडे हे पण माहित पाहिजे. त्या बरोबर चिन्हाचा अर्थच तो असतो भावा. येते लक्षात? मग तसंच हा 5चा घातांक वजा 7 छेदामध्ये तो जर बावड्या वर गेला असता तर काय होईल, 5चा घातांक 7 असा अधिक मध्ये येणार. येते लक्षात? पुढं आत्ताच बोललो होतो मगाशी फक्त एकटा होता असा एचा वजा यम. मग ह्याला मी काय केलं, डायरेक्ट 1/एचा यम बोललेलो. इकडे काय केलं, एचा यम होता, तोच खाली दाबला तर एचा वजा यम. फक्त ए होता दादा इथं, बुडात काय नाही, म्हणजे 1 होतं. पण अंश आणि छेदामध्ये दिलं तर काय करायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही, सोपं आहे, तेच आहे. बघ काय करणार, लय सोपं आहे. हे कंस जसाच्या तसा घातांक वजाचा फक्त अधिक करून टाक. फक्त आता एक काम करायचं काय, तिथं तू काय केलं, एला 1/ए लिहिलं, तसंच 1/ए/बी लाच मी वापस जाऊन बी/ए म्हणत होतो. मग हे काय म्हणतं त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट नियम लक्षात ठेवूया. जेव्हा अंश आणि छेदामध्ये एखादी संख्या असते आणि घातांक जर वजा असेल, त्याला मला जर अधिक करायचं आहे तर ह्या अंश आणि छेदाला फक्त पलटी मारायचा. मग a/b च पलटी काय असते, b/a. फक्त पलटी मारायचा, a/b चा पलटी b/a.
उदाहरण बघू एक. समजा असं दिलं 3/5 आणि घातांकात दिले -2. काय लोड घ्यायचं नाही. मी आत्ताच सांगितलं घातांक जर माझा वजा असेल त्याला मला फक्त अधिक मध्ये लिहायचा आहे. मग 3/5 पलटी मार, काय होईल 5/3. येते लक्षात. मग तसंच इकडे केलंय. घातांक आहे अधिक मध्ये, घातांक आहे अधिक मध्ये. जर मला गरज पडली आणि हे गरज गणितामध्ये वाटली तर करायचं, उगच बळच नाही करायचं. काय जणांना खास असते, उगच नाही आता ह्याला असं करतो, नाही आता ह्याला पलटी मारतो, त्याच्या नादात आपली पलटी व्हाय बसली. येते लक्षात. उगं बळच काड्या नाही करायचं. तिथं गणिताची रिक्वायरमेंट असेल तर करायचंय. ते गणित सोडवताना आपण बघू मित्रांनो. ठीक आहे. आता लय डोक्याला शॉर्ट लावून घ्यायचं नाही. आता डोक्यात काय पाहिजे, नियम कसे डोक्यात खपा 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 घालता येतं ते बघायचं. येते लक्षात. पुढं आणि घातांक हा सगळा नियमाचा खेळ आहे. जर नियम सगळे डोक्यात जर चांगले असतील तर भाऊ असं खपा 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 मग 2 सेकंद 5 सेकंद 10 सेकंदात उत्तर येतं. ठीक आहे. नाहीतर नुसतं असं बघत बसायचं. गणिताला पेपरात आता काय बघण्यासारखं दुसरं असते तुलाच नाही, गणितच मी समजतो. ठीक आहे. तर बघ हा घातांक अधिक आहे, त्याला जर आपल्याला वजा करायचा असेल, वजाचा अधिक केलं पलटी, मग अधिकचा वजा केला पलटी. ए बाय बीचा काय होणार, बी बाय ए. उदाहरण बघ. समजा असं दिलं 3/7 आणि घातांकामध्ये 5 लिहिले, 5 आणि ते पण अधिक आहे. मला अधिक 5 नाही पाहिजे, -5 पाहिजे. काय विषय नाही, +5 झाला -5. मग घातांक जर बदलला, अधिकचा वजा केला, ह्याला मारायचा पलटी. मग 3/7 ची पलटी काय असते बावड्या, 7/3. येते लक्षात. मग ह्याच्यापासून ते तर मग मला वजाचा परत अधिक पाहिजे तर परत पलटी, जे की इकडं आले. येते लक्षात. मग ह्याच्यापासून ते त्याच्यापासून हे. आता जे खाली जे 2 नियम दिलेत हे एकदम महत्वाचे, एकदम सोपे आणि तेवढेच महत्वाचे. गणित सोडवताना कळलं ह्याचं स्पेशली हा हे टाक्याला डेंजर आहे. दिसते पण गणितात कधी कधी बघितले का असं भ्या वाटतंय. पण भाऊ हेच उत्तर फक्त डोळ्याने, हेच उत्तर हे आणि पाठच करायचं. काय कधी पण कुठल्याही इथं खाली काय दिलंय बघू नको. घातांकात जर 0 दिलं डायरेक्ट उत्तर 1 लिहायचं. कुठल्याही संख्येचा घातांक जर 0 केला तर उत्तर काय करणार, 1 लिहिणार. उदाहरण बघ. तुला मनाला येईल ती संख्या ली, कुठली पण. आता काय जण म्हणले सर माझ्या मनात सांगू का काय आले, सांग. हो का सर असलं आले -3.17. असं चालेल का बावड्या, सगळं चालतंय बोलतो. ही तर कुठली पण संख्या ठेवू, फक्त घातांकात जर 0 आलं तर उत्तर असं गाबदिश नाही 1 लिहून टाकायचं. ठीक आहे. फिट करायचं. आता काय जण इथं सायंटिस्ट बसल्यात, सर ते कसं आलं ते जरा जाणून घ्यायचंय. बाबा ते जाणून घ्यायचं असेल, मी एक स्पेशल व्हिडिओ बनवतो, ह्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन पूर्ण डेरिव्हेटिव्ह देतो आणि ते सगळं जाणून घेतलं फक्त तुला कळेल मास्तरला येते, ह्याच्या पलीकडे घंटा तुला काय कळणार. येते लक्षात. आपल्या पेपर 10वीचा 12वीचा द्यायचाच नाही. आपल्याला काय करायचंय, तुझी जी काही क्युरियोसिटी आहे, तुझ्या अंगात जे काही वळावळ, आपलं क्युरियोसिटीच म्हणून आपण आहे की नाही, जे काय ते राहू दे, जपून ठेव, काम येणार आहे पुढं. फक्त डोक्यात ठेव. सांगितलं ना नियम आहे, फिट करून टाक. द्यायला पाहिजे तर मी पूर्ण परत त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू शकतो 1-2 तासाचा, मजा येईल तुला. ठीक आहे. आणि तू सोडलं तर मला नाही वाटत कोण बघन. बघ लक्ष दे. मग काय केलंय, 3चा घातांक वजा 3.17चा घातांक 0 आहे तर उत्तर 1. काय सांगितलं, कुठल्याही संख्येच्या डोक्यावर जर 0 आलं म्हणजे घातांकात जर 0 आलं तर उत्तर कायम 1 लिहायचं आहे. अजून एखादं बघ. समजा एखादा म्हणला सर असं लिहावं, कसं -5 छेदामध्ये 7.9 आणि त्याच्या डोक्यावर 0. काय नाही, डोळं झाकून 1 लिहून टाक, गाबदिशनं उत्तर आहे. कायला शॉर्ट लावून घेतो. आणि दुसरी गोष्ट, चा घातांक 1 आहे, हे डोक्यावर 1 आहे, 1 आहे, ती येल नाही भाऊ, 1च आहे. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही संख्येच्या जर डोक्यावर 1 दिलं तर 1 दिल्यावर हिथं खाली जी काही संख्या आहे तेच उत्तर लिहायचं. उदाहरण समजा असं दिलं तुला, काय 5च्या डोक्यावर 1, डायरेक्ट उत्तर 5 येणार. पुढं -7च्या डोक्यावर 1, गप -7 लिहायचं. पुढं 5/7 त्याच्या डोक्यावर 1, हाय असं लिहायचं.
म्हणजे कुठल्याही संख्येच्या घातांकात काहीच नाही म्हणजे काय असतं, एक असतं. आजपासून डोक्यात फिट कर. जिसका कोई नहीं होता उसका एक होता है घातांक. काही जणाला वेगळं वाटलं असेल. तू जे म्हणतोय तसं पण असू शकते बाबा, ठीक आहे. पण आता इथं ध्यानात ठेव, -7च्या डोक्यावर इथं काही नाही म्हणजे एक आहे, किंवा -7चा घातांक 1 केलं -7च. इकडून तिकडे गेला तर तिकडून इकडे येऊ शकतो. जर तुझ्या समोर रॅन्डमली एखादी संख्या दिली आणि हिचा घातांकाचा विचार केला तर भावड्या डोक्यावर काही नाही म्हणजे एक असणार आहे, ठीक आहे. म्हणून म्हणलं जिसका कोई नहीं होता उसका एक होता है घातांक, ठीक आहे. पुढं चला आता. आता काय करणीचे नियम आहे ती. आतापर्यंत आपण घातांक बघितलं भावड्या, आता आहे करणी. आता करणी म्हणल्यानंतर काय डोक्यात आलं असेल, गावाकडे म्हणतात ना ह्याच्यावर कुणीतरी करणी केली, ती करणी वेगळी आहे ना. पण असं वाटतं ते शब्द ऐकून असलंच काहीतरी घाण असणार आहे ते, म्हणजे असं डेंजर, घाण नाही असं डेंजर असं वाटतंय, आहे का नाही. मग बाबा ह्याच्यासारखं सोपं काय नसते, फक्त ह्याला बघून घाबरायचं नाही. आपण ह्याच्यातली जेव्हा अशी खतरनाक गणित घेणार ना तेव्हा तुला मजा येणार. फक्त आता काही नियम आहे ती थोडी छोटीशी कामाची येते तेवढे घेऊया, आणि परत ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेणार सगळे डिटेलमध्ये एकदम असं स्टार्ट टू एंड एकदम असं खतरनाक गणित घेणार आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपण घातांकाची ही जी काय आता सिरीज बनवतोय, बेसिक अंकगणिताची सिरीज आहे, त्यातला घातांक आपण पहिला पार्ट घेऊन आलोय. दुसऱ्या पार्ट तिसऱ्या पार्ट मध्ये एकदम इज्जत मध्ये गणित, एकदम स्टार्ट टू एंड बेसिक पासन हाय लेवलची गणित घेणार आहे आपण, ठीक आहे. म्हणजे पेपरला तू गेला घातांक दिसला तुला गुदगुल्या झाल्या पाहिजेत बाबा, ज्याला हे पण येते ते पण येते असं झालं पाहिजे. मग त्यासाठी तुला काय करावं लागते, सगळे व्हिडिओ इज्जत मध्ये बघायचे, मग तेव्हा तुला फायदा होणार. बघ आता पुढं काय दिले, मगाच्या सारखंच आहे बाबा. मगाशी आपण असलं काहीतरी केलं का, ए गुणिले बी आणि त्याचा घातांक यम, दोघाला सेपरेट दिलं बघ, ए चा यम गुणिले बी चा यम, आहे का नाही. मग आता इथं काय केलंय, तेच फक्त लिहिलंय करणीमध्ये, त्याला वर्गमूळ म्हणतोय, काहीच नाही म्हणजे वर्गमूळ आहे. इथं 3 लिहिलंय की घनमूळ येणार आहे. तर काय केलंय भाऊ, डायरेक्ट ध्यानात ठेव, नियमच लिहिला इथं. काय केलंय बघ, वर्गमुळात ए गुणिले बी असलं तर काय करायचं, हे वर्गमूळ दोघाला सेपरेट जातं, ठीक आहे. एक उदाहरण घेऊ म्हणजे आणखीन डोक्यात फिट होईल. असं दिलं, समजा तुला मी बळच इथं बोललो 15. आता काय टगे म्हणले सर, मग असं ह्याला छडू का मधनं 1 सेपरेट आणि 5 सेपरेट. मला एवढं सांग, हे जे 15 आहे हे 15 म्हणजे 1 गुणिले 5 आहे कर खोकड्या, ते 15 संख्या आहे असं पाहिजे भावा. आत काहीतरी 2 अक्षर दिली म्हणजे त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. एक संख्या आणि 1 अक्षर दिलं तरी पण गुणाकाराचं चिन्ह असतं. म्हणजे असं वर्गमुळात 3 वेगळं आणि वर्गमुळात n चाललं असतं. मग हा नियम बरोबर आहे, पण हे काय तू डोकं चालवलं आहे का. मग आमच्या गड्यांची अशी डोकी चालतात म्हणून अजून कुदतोय, अजून भरतीची तयारीच करतोय आणि परत म्हणतोय भरती लय अवघड आहे. गणित म्हणले की मेंदू असा माझा हात लेफ्ट राईट हलतोय, आहे का नाही. तर भाऊ काही छोट्या गोष्टी आहेत त्या, तर हे 15 अखंड संख्या आहे, येते लक्षात. मग त्यामुळं ह्या 15ला मी डायरेक्ट नाही लिहू शकत, पण ह्या 15ची मी फोड करू शकतो. म्हणजे कसं, ह्या 15ला असं 2 तुकड्यात पाठवू जेणेकरून त्या दोघांचा गुणाकार 15 आला पाहिजे. काय लोकांच्या डोक्यात डायरेक्ट आला असेल 15 बघितल्या, मग ह्या 15ला मी डायरेक्ट वर्गमुळात 3 गुणिले 5 बोलू शकतो का, बोलू शकतो का नाही. मग झालं की कामच ओके. मग ह्याला काय करणार, तो वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 5 असं सेपरेट लिहायचं भावा, नियम. मग आता मी काय बोलतो, ह्याच्यापासून हे बनतं तर माघारी हे बनलंच पाहिजे. म्हणजे जर तुला भविष्यात कुठं असं बघायला भेटलं वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 3, तर मी ह्याला वर्गमूळ डायरेक्ट लिहिणार आणि 7 त्रिक 21 लिहून टाकणार, गाप दिशेनं उत्तर येणार. नियम आहे आता हे, पण शेवटी कुठेतरी अशी स्टेप बघायला भेटली की आपलं काम होणार. समजते का. मग बावड्या मी एवढं शिकवते, जर तुला व्हिडिओ आवडत असेल तर जरा लाईक बिक कर, कमेंट मध्ये 4 गोष्टी लिही, जरा तुझ्या मनाने तुला काय वाटते ते, ठीक आहे. पुढे जाऊ आपण. आता इकडे बघ, जसं वर्गमुळात गुणाकाराचा विषय होता तसाच भागाकाराचा आहे त्या.
वर्गमुळात ए छेद बी म्हण नाही तर ए भागिले बी म्हण दोघाचा अर्थ एकच घेत. मग काय केलंय ही टोपी दोघाला सेपरेट दिलेले मग वर्गमूळ ए ला सेपरेट दिलं आणि बी ला सेपरेट दिलं हा डायरेक्ट नियम लिहिलाय. मग माझं काय म्हणणं आहे ह्याच्यापासून हे बनतंय तर माघारी हे बनलंच पाहिजे. उदाहरण बघू पावड्या असं दिलं तुला वर्गमुळात 7/9 ह्याची गरज पडणार. मग काय करणार हे वर्गमूळ दोघाला सेपरेट द्यायचं. मग हे वर्गमुळात 7 तसंच आणि 9चं वर्गमूळ किती असते दाद्या 3. मग ह्याला फायनली मी वर्गमुळात 7/3 लिहू. जर वर्गमूळ असेल कधी कधी घनमूळ येऊ शकतं घनमूळ आलं तर मग दोघाला घनमूळ सेपरेट द्यायचं. म्हणजे असा नियम आहे ऍक्च्युली तो. ह्या टोपीची जेवढी पण किंमत आहे ती दोघाला सेपरेट द्यायची असते. मग इथं घनमूळ असं तर घन सेपरेट पण वर खाली शेप सेम द्यायचं. ठीक आहे मग हे असं होणार आहे. कळलं. मग इथं वर्गमूळ दिलंय मी ह्याचीच गरज पडते पण जर असं आलं तरी पण ते चलून जातंय एवढं फक्त माहित असू दे. येते लक्षात. तसंच कुठेतरी कोपऱ्यात लिहू शकतो तो. पुढं आता माझं काय म्हणणं आहे ह्याच्यापासून हे बनते तर माघारी हे बनलं पाहिजे. म्हणजे कसं जर समजा तुला असं दिसलं कुठं वर्गमुळात 11 आणि इथं छेदामध्ये दिले बाबा काहीतरी वर्गमुळात 33 दिले बळच आणि ह्याला सोडवायचंय मग तुझ्या डोक्यात लगेच फिट पाहिजे ह्याच्यापासून माघारी हे पाहिजे. मग तू काय केलं असतं वर्गमूळ एकदाच ही मधलं दांडकं उपसून काढ आणि हे डायरेक्ट दोन्ही एकत्र मिळून जातील. म्हणजे काय होणार 11/33. मग ह्याला कटत असेल तर काटायचं नाही तर सोडून द्यायचं. आता कटतंय 11 आणि 33 ला भाग जातो ना दादा. मग का काय होईल 11 × 11 11 × 33. मग हे आलं वर्गमुळात 1/3. मग भाऊ तुला पण माहित आहे एक अशी संख्या तिचं वर्गमूळ घेतलं तरी एकच आहे. 1चं वर्गमूळ 1 आहे बघ की 1चं वर्गमूळ 1 1चं घनमूळ 1च 1चं 5वं मूळ 1च. येते लक्षात. त्यामुळं 1चं वर्गमूळ 1 येणार आणि परत शेवटी 3 ला वर्गमुळात हाय असं ठेवणार. म्हणजे हे जो उत्तर फायनली असं बनणार. जशी आपली गणिताची रिक्वायरमेंट असेल तसं आपण असं फिक्स डोक्यात ठेवायचं नाही. नियम फक्त त्यांना ठेव ह्याच्यापासून हे बनतं माघारी हे. मग आता वर्गमूळ दिलं यम व मूळ दिलं तर ते दोघाला सेपरेट जातं ह्याच्यापासून हे माघारी हे उलट सुलट माहित असू दे. येते लक्षात. येते लक्षात. आणि इथं दिलंय तसं सोडवलंय पुढं. ओके मग ह्याच्यापासून हे तर माघारी हे बनतं तुला आता सांगितलं. पुढं जाऊ थोडं बघ आता भावा काय दिलं इथं एचं यमव मूळ. आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो होतो नसेल लक्षात तर काय टेन्शन घेऊ नको. एचं यमव मूळ दिले तर आजपासून डोक्यात ठेवायचं ही आतली किंमत जशीच्या तशी ठेवायची आणि ह्या टोपीमध्ये जेवढं पण आहे ते 1/छेद करून लिहायचं. मग इथं यम दिले तरी 1/यम. उदाहरण घेऊ म्हणजे अजून छानपैकी कळत. समजा असं दिलं दादा 2 दिले इथं घनमूळ दिले. टोपीमध्ये 3 म्हणजे काय असते घनमूळ. असं केलं ना आ केले तोंडात 3 दिले त्याच्या माझ्या तुझ्या नाही त्याच्या आ आणि त्या डोक्यात तोंडात 3 आहे. मग काय करशील 2 ला 2 जसंच्या तसं कंस लाव नाही लाव काही फरक पडत नाही. वर 1 कंपल्सरी आणि या टोपीमध्ये 3 दिले ना म्हणून छेदामध्ये तेवढं लिहायचं. मग 2चं घनमूळ त्याला आपण लिहू शकतो 2चा घातांक 1/3. येते लक्षात. पुढं अजून मोठी संख्या घ्यायची असली की समजा असं दिलं 3 दिले आणि इथं 5 दिले तर काय टेन्शन नाही 3 ला 3 जसं आहे तसं आणि हे टोपीची 1 वर कंपल्सरी आहे आणि टोपीची किंमत म्हणून 3चा घातांक 1/5. बर ह्याच्यापासून हे होतं तर वापस ते बनलं पाहिजे. म्हणजे कसं समजा तुला कधी भविष्यात बघायला भेटलं काय 5च्या डोक्यावर 1/2 तर तुला लगेच डोक्यात कळलं पाहिजे वर 1 आहे छेदात 2 आहे म्हणजे ह्याला मी वर्गमूळ म्हणणार. टोपीत काय नाही म्हणजे 2 असतं. समजा असं दिलं असतं 7च्या डोक्यावर 1/3 तर तू लगेच बोलला असता 7 ल आणि 1/3 म्हणजे घनमूळ. म्हणजे टोपीमध्ये बुडातली जी काही किंमत आहे ती टोपीच्या तोंडात द्यायची अशी आकून. इथं 5 असं तर टोपीच्या तोंडात 5 द्यायचं. समजा असं दिलं काय विषय नाही 11 आहे असं टोपी काढ आणि ही जी किंमत आहे ती तोंडात दे टोपीच्या. ओके हा नियम असा आहे.
आता ह्याच्यात काय सीन आहे बघ. आता मी काय करतो, तुझ्यासाठी आधी एक उदाहरण देतो मग नियमावर जाऊया. भाऊ असं दिलं तुला, 3च्या डोक्यावर 2 आहे आणि इथं दिले 5. ओके. आता मी म्हणतो काय, हे आतलं जसंच्या तसं ठेव, जसंच्या तसं ठेव, काय प्रॉब्लेम नाही. आणि ह्या टोपीची किंमत आता सांगितली, 1 करून डोक्यावर लिहायची. पण थोड्या वेळापूर्वी तुला एक नियम झालता दाद्या. कुठला नियम झालता? तुला डोक्यात लगेच फिट करून टाकतो ना, म्हणजे कशाला टेन्शनच नाही. काय नियम सांगितलेला इथं? कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेरची संख्या आहे त्या दोघाचा डायरेक्ट काय होतो, गुणाकार होतो. होतो का नाही? मग दाद्या तसंच काहीस इकडं झाले बघ, ह्या दोघाचा गुणाकार होईल आणि आता तुला असला गुणाकार येतो. बरं, काही लोक म्हणले सर नाही येत, इज्जत मध्ये येतो. 2 गुणिले 1/5 आणि बे एक बी असतं, हे बुडात आहे, ह्याच्या बुडात काय नाही म्हणजे एक आहे परत. मग बे एक 2/5 म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार आला का नाही? मग मी म्हणतो एवढे लपडे करण्याला कुणी सांगितले तुला? एवढा टाइम आहे का तुझ्याकडे? असेल भावा, पेपरात नसतो ना. पण मग बघ काय करणार, एकदम सोपं आहे. मग ह्यालाच मी डायरेक्ट असं लिहू शकत होतो, हे 3ला 3 तसंच ठेव, घातांकात जी काही किंमत आहे ती कायम वर लिहायची आणि टोपीची छेदात लिहून टाकायची. कारण 1 गुणिले 2 2च बनतं, त्यामुळे डायरेक्ट लिहून टाकायचं. मग नियम काय सांगतो? नियम असा सांगतो, हा ए जसाच्या तसा ठेव, यम घातांकात आहे तो वर लिह आणि टोपीची किंमत छेदामध्ये, म्हणून ह्यालाच मी लिहिणार एचा घातांक यम छेद यन. काय टेन्शन आहे का? अजून पण असे बरेचसे नियम आहेत मित्रांनो, ते आपण पुढं ज्यावेळेस एकदम डिटेलमध्ये गणित जे घेणार आहे त्यावेळी जिथल्या तिथं सांगतो. ठीक आहे, एकदम जास्त गणित दिली की तुझा मेंदू असा हात गादा गादा हालत. ठीक आहे, तर आता हे जे काही नियम दिलेत मी तुला, ठीक आहे, कुठले हे आता तुझ्या समोर आहेत, हे सगळे नियम आज जायचं आणि मस्तपैकी काय करायचं, कमीत कमी माझं स्पष्ट मत आहे भावांनो, काय नियम जर तुला चांगलं जमलं तर तुला घातांक नावाच्या धड्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही हे नियम कमीत कमी 5 वेळा लिहून काढणे, कळतं का? लिहून काढणे कमीत कमी 5 वेळा. भावा गणिताची इतकी प्रॅक्टिस करायची, असं समज तू रफ वह्या घेऊन बसलाय, तू जिथं अभ्यासाला बसणार आहे, मग टेबलावर असू दे, खाली बुहीला असू दे किंवा बेडवर असू दे. आता बेडवर पण काय आजकाल लोक अभ्यास करतात, त्यामुळे काय बोलू शकत नाही. जिथं कुठं बसलाय तिथं इतकी गणित सोडवायची की ती रफ वह्याची थापी लागली पाहिजे. आणि तू जिथनं बसला तुझ्या डोक्यात एवढी थापी झाली पाहिजे भावा. मग म्हणायचं पोलीस भरती किंवा तुझ्या जेवढ्या पण एक्झाम आहेत ना, ऑल महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये सगळं चेष्टा असणार आहे. इतकी प्रॅक्टिस करायची तुला, इतकीच गणित सोडवायची. नुसतं भावा गणित सोडून अशी थापी लागली पाहिजे रफ वह्याची, रफ पानाची. येते लक्षात? मग म्हणायचं पोलीस भरत्या किंवा तुझ्या एक्झाम सगळ्या चेष्टा येत्या. तर कमीत कमी 5 वेळा लिहून काढायचा आहे. पहिला नियम लिहायचा जसा होता तो, एचा घातांक यम गुणिले एचा घातांक यन, आणि स्वतःशी बोलायचंय. आजपर्यंत गावाशी बोलला, गावानं आपल्याला घोडाच लावला बाबा, फायदा काय झाला का? म्हणून स्वतःशी बोल, फायद्यात राहशील. मग काय करणार, हा घातांक सारखा आहे, मध्ये गुणिले एला ए तसंच ठेव आणि घातांकाची वर डायरेक्ट बेरीज करणार. दुसरा नियम काय सांगितला, एचा यम भागिले एचा यन, मध्ये भागाकार आहे, पायासारखा आहे, एकदाच लिहून टाक आणि वर घातांकाची वजाबाकी. येते लक्षात मी काय बोलतोय ते? हा, मग हे सगळ्या गोष्टी तुला काय करायचे, त्या छानपैकी आज जायचं, दाबात प्रॅक्टिस करायची. जर बघा मी आता गणित 1 मिनिटात चालू करतो लिहायला, तुला फक्त असं फील होणार, मला समजतंय असं फील होणार, कळणार काय नाही गॅरंटी लिहून देतो, अजिबात कळणार नाही. म्हणजे काय होणार, जर तुला वाटत असेल ते तुला डायरेक्ट डोक्यात फिट व्हायचंय तर दाबात व्हिडिओ जसा संपणार पॉज करायचं. कमीत कमी इथं कंडिशन आहे, कमीत कमी
आता काय जर म्हणले सर 5 वेळा लिहिले नाही, मी 10 वेळा लिहिलं पाठ होते का? पहिली गोष्ट मी तुला डायरेक्ट पाठ कर बोललोच नाही. एक नियम लिहायचा, त्याला मी तुकडं सांगितलं कसा येतं ते सुरुवातीला सांगितलं. प्रत्येक नियम आपण असा फोडून सांगू शकतो, पण काय होतं काय प्रत्येक आता तेवढे एक्सप्लेन करायलाच भाऊ 3 घंटे लागतात. मग येते लक्षात. म्हणून काही गोष्टी डायरेक्ट सांगितले त्या, मग तू तसं सांग स्वतःला की बाबा हे जर असं आहे तसं आहे असं स्वतःशी बोल. आणि कमीत कमी 5 वेळा. एखाद्याचा मेंदू लयच सुपीक असतो, काय जरी त्यात टाकले कसं डायरेक्ट उगून येतं है ना, मेंदूच तसा आहे. मग त्यांनी काय करायचं, काउंट वाढव 10 वेळा तुझ्या मनानं, पण कमीत कमी कळतं ना तुला. एवढ्या वेळा ते जाऊन काय करायचंय, 10 बाद सोडवायचं आहे. आणि एवढं जर सोडवलं की तुला भावा कसल्याही प्रकारची टेन्शन, काळजी आणि घातांक सोडताना कुठंच दर्द नाही होणार. काळजी वाटणार नाही तर सोड, पण दर्द पण नाही होणार. येते लक्षात. मग हे जायचं आणि 10 बाद मस्तपैकी हे करायचं. आणि आपण सुरुवातीला जे काही नियम घेतले होते त्याच्याबद्दल बोललोच मी तुला. अजून दुसरी गोष्ट काय, मी मागं सांगितलं, लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं, आता परत एकदा सांगायलोय. 30 पर्यंतचे वर्ग सगळं घेतलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले. जी विद्यार्थी पहिल्यांदा चॅनलवर आलेत, आपल्या पहिल्यांदा व्हिडिओ बघतोय त्यांच्यासाठी सांगावी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, जायचा दाबात व्हिडिओ बघून यायचा. काय सांगतोय, 30 पर्यंतचे वर्ग कमीत कमी, तसं 30 पर्यंत करायला पाहिजे, पण कमीत कमी 20 पर्यंतचे घन वर्ग झाल्यावर वर्गमूळ कसं काढायचं, घन झाल्यावर घनमूळ कसं काढायचं. बर, नुसतं वर्ग नाही ना द्या, सगळ्या प्रकारचे वर्ग, शेवटी शून्य आला, मध्ये शून्य आला, मध्ये दशांश चिन्ह आला, काय अशा सगळ्या संख्यांचं वर्ग कसं काढायचं ते एकदा बघून यायचं, त्याची प्रॅक्टिस करायची. परत शेवटी शून्य आला, मध्ये दशांश चिन्ह आला, त्या सगळ्यांचे घन कसे काढायचे आणि त्यांचेच घनमूळ आणि ह्यांचेच वर्गमूळ कसे काढायचे हे सगळे व्यवस्थित बघायचं. आणि ते एकदा जर बघितलं आणि हे आजचे आपले घातांकाचे नियम जर केले, मी तुला लिहून देतो भावा, इथून पुढं तुला घातांक नावाचा धडा चेष्टा वाटणार आहे. जर नाही केलं बावड्या तुझी चेष्टा होणार आहे. मग तू ठरव ह्याची करायची का स्वतःची करायची. येते लक्षात. तर अजून दुसरी गोष्ट, आजचे जे काही आपण व्हिडिओ बघितलाय, जे काही नियम बघितले, त्याची जर पीडीएफ पाहिजे असेल तुला, तर आपला टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर, सर्च कर. बऱ्याच लोकांची मागच्या वेळेस कंप्लेंट आली की सर तो चॅनल ओपन होत नाही. भावा स्पेलिंग व्यवस्थित टाक, बराबर नाव येते. जर नसेल येत तर तुझ्यासाठी स्पेशली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय. आणि दुसरी गोष्ट, आपला इंस्टाग्राम तर तुला माहितच आहे, सोमनाथ डोंबे टाक, तिकडं पण अशा शॉर्टकट वगैरे बऱ्याच काय 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 दिले. फक्त 2 सेकंदात उत्तर कसं काढायचं ते पण मटेरियल तिकडे आहे, ते पण मध्ये आधी बघत जा, बरं वाटेल तुला. येते लक्षात. तर भावांनो, आता आपण इथं थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. थांबू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.